हॅलो नमस्कार, मी आहे हर्षिता आणि माझ्याकडनं तुमच्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. पाडवा असल्यामुळे मी विचार केला की आज मस्त दारात अशी छोटीशी रांगोळी काढावा. तसं फारशी काय मला रांगोळी काढायला जमत नाही, पण आपलं जमेल तशी काढायचा प्रयत्न केला आहे. कशी झाली रांगोळी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मग का लागले स्वयंपाकाला. आज पाडवा असल्यामुळे म्हटलं पोळ्यांचाच नैवेद्य करावं. तर मस्त पोळी, आमटी, भात, गुळवणी, पापड, भजी बनवले. तसं गुरुवार असल्यामुळे माझा तर उपवास होता. मग बाकी सगळ्यांना जेवायला वाढलं आणि मग माझ्या मोठ्या धीराने गाडी घेतली होती. तीच गाडी आणायला आम्ही सगळे चाललो होतो. मस्तपैकी आवरलं आणि मग माझे भाचे पण आले होते. मग आम्ही सगळे मिळून त्यांची गाडी आणायला गेलो होतो यवतला. पण जाताना थोडंसं हार फुलं आणि मिठाई घेतली आम्ही पहिला आणि मग शोरूमला गेलो. गाडी घेतली, गाडीची पूजा वगैरे केली आणि घरी आलो. घरी येताना बघा किती छान असा सनसेट झाला होता. खूप छान वाटत होतं. संध्याकाळचा टायमिंग होता. नंतर मग आम्ही राहूत आल्यानंतर थोडीशी पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मग मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यावरती गाडीची पूजा वगैरे केली आणि घरी आलो. ते पण कामावरनं आले होते. मग आम्ही दोघांनी मिळून मस्त असा उपास सोडला. आणि आज राहूची यात्रा असल्यामुळे राहूमध्ये खूप छान असे सोंग होतात. तेच मी कधी ह्याच्या आधी पाहिली नव्हती. मग ते म्हणत होते खूप छान सोंग भरतात. मग तेच पाहिलं. आम्ही राहूला गेलो होतो आणि दीदी पण होत्या. त्या दीदी माझ्यासोबत बसल्या होत्या सोंग बघताना आणि मग आम्ही सोंग बघितली. खरंच खूप छान सोंग होती. मी तर म्हणजे आमच्या गावाला पण होतात आलेगावला, पण राहूची मी कधी पाहिली नव्हती. तर मी पहिल्यांदाच सोंग बघायला गेले होते राहूमध्ये. तर खरंच खूप छान सोंग वगैरे आलती अशी राम लक्ष्मण वगैरे आणि मग नंतरनं दैत भवानी वगैरे. तर खूप जास्त मज्जा आली. तर असा होता माझा आजचा दिवस. चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला पण जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की लाईक करा आणि फॉलो करा. बाय बाय.